जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात। तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं। जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं। कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते।
आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। संघर्षमय वाटचाल करीत युवा व्याख्याता म्हणून युवकांना प्रेरणा देणारे शरद लोखंडे हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील मुळशी या गावचे सुपुत्र आहेत। कष्टकरी आईवडिलांबरोबर जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीचा संघर्ष, ते अनुभवांची शिदोरी घेऊन अन्य युवकांना आपल्या वाणीतून मार्ग दाखवणारा युवक ही त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे। त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावामध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण अरण आणि मोडनिंब येथे वसतिगृहात राहून पूर्ण केले। त्यानंतर कामासाठी पुणे शहराची वाट धरली। शरद लोखंडे यांना शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागला। अगदी वेळप्रसंगी त्यांनी बांधकाम कामगार म्हणूनही काम केले, परंतु व्याख्यानाची आवड सोडली नाही। त्यासाठी अविरत वाचन केले। त्यांच्या अभ्यासू वृत्तीला जीवनातील संघर्षाच्या कटू अनुभवांची जोड मिळाली। म्हणूनच त्यांचे व्याख्यान केवळ शब्द पांडित्य न ठरता अनुभवांचे बोल असतात। त्यामुळेच त्यांचे व्याख्यानही श्रोत्यांसाठी पर्वणी आहे। त्यांच्या ओघवत्या शब्दांमधून युवा श्रोते मंत्रमुग्ध होतात आणि त्यांच्या व्याख्यानांना टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळते। शरद लोखंडे यांनी व्याख्याता म्हणूनही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आपली चमक दाखवली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्था, संघटनांनी सन्मानित केले आहे। शरद लोखंडे यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून मागील चार वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मला आमंत्रित केलं। शार्दूल सुधाकरराव जाधवर यांचा मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। खरं तर आज आम्ही आहोत ते महापुरुषाच्या थोर विचारामुळं, त्यांच्या पराक्रमामुळं, त्यांच्या त्यागामुळं, त्यांच्या बलिदानामुळं। म्हणून आज हे व्याख्यानमाला आयोजित करतात ते यासाठी, कारण प्रत्येक महापुरुषाचा विचार हा तरुणापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक घरादारापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक तरुणांना त्याचा आदर्श घेतला पाहिजे। त्यासाठी आज हा जो उपक्रम राबवला जातो तो व्याख्यानमालेचा, या व्याख्यानमालेतून प्रत्येक महापुरुषाचा विचार प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक दारापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्याची प्रेरणा प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक तरुणाने, प्रत्येक माणसानं, प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे आणि या व्याख्यानमालेतून हा विचाराचा जागर झाला पाहिजे। हे एक जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे एक चांगलं काम करतं असं मला वाटतं आणि ह्या व्याख्यानमालेतून एक प्रबोधनाचं काम व्हावं हे एक अतिशय एक चांगलं गोष्ट आहे। खरं तर ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घालला अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज,
ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे भारतीय राज्यघटनेचे जनक विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून मजुराच्या तळहातावर पेललेली आहे, अशी रशियातून नभोवाणीवरून माझ्या या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामकऱ्यांना ठणकावून संदेश देणारे साहित्याचा हिरा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त केले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले, हा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. कमो आणि शिका हा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील. मरेन देशासाठी जगेन देशासाठी हा इंग्रजांना ठणकावून सांगणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक. संत रोहिदास. ज्या दारूनं करोडपतीचा खाना खराब केला, त्या दारूच्या सावलीला उभं राहू नका. राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, पण त्या दारूच्या जे दारू पितील त्यांचा नैनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे आपल्या कीर्तनातून ठणकावून सांगणारे संत गाडगे महाराज. माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर. त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वतंत्रता, समता, बंधुता या न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळ्याच्या गजरामध्ये प्रथमतः मी अभिवादन करतो. आज या व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा त्या आयोजकाचं आणि संयोजकाचं, जाधवर ग्रुपचं मी मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आज जर हे महापुरुष नसतं तर आज मला जाधवर ग्रुपनं मला आज इथं आमंत्रित केलं नसतं. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आबाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, आबाळी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळी पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वादळी पेलतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. बंदूक, तोफा, शस्त्रसाठा याची आम्हाला काही गरज नाही, कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं. खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण बघत आहोत की गेल्या 2-3 वर्षा पाठीमागं कोरोना आला होता. खरं तर तो कोरोना चीनच्या या देशातून आला होता. या कोरोनानं संपूर्ण जगामध्ये थैमान घातलं होतं. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घरामध्ये आपापल्या घरामध्ये कोणला होता, कैद झाला होता. तो एवढा महाभयंकर कोरोना होता. आणि तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे की चीनच्या वस्तू काही दिवस टिकत नाहीत. आणि आपल्या भारत देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या या देशामध्ये लॉकडाऊन टाकलं. आणि लॉकडाऊन टाकलं म्हणल्यानंतर प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला. आनंद यासाठी झाला की आता आपल्याला घरात बसावं लागणार, कामावर जावं लागणार नाही, आयतं बसून खावं लागणार, यासाठी प्रत्येकाला आनंद झाला. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला एक दिवस भारी गेला, दुसरा गेला, चौथा गेला, पाचवा गेला, 15 दिवस गेला, महिना गेला, 2 महिने गेलं, प्रत्येकाला चांगले दिवस गेलं. परंतु प्रत्येक माणूस वैतागला, खचला, कारण सारखं घरात बसायचं, कोंडून बसायचं, रस्त्यावर यायला लागत नव्हतं, घराच्या बाहेर पडावं लागत नव्हतं, सार्वजनिक ठिकाणी थुकायला बंदी होती, सार्वजनिक ठिकाणी जायला बंदी होती, कारण जमाव मेळा बंदी घालायला बंदी होती, नातेवाईकात जायला बंदी होती, सार्वजनिक कार्यक्रम बंद होतं, कुणाच्याही कार्यक्रमाला जायला बंदी नव्हती, सगळीकडे बंदी केली होती. आणि याच वेळेला आपल्या तोंडाला मास्क होता, हातामध्ये सॅनिटायझर होतं, माणसाजवळ माणूस जात नव्हता, अहो सख्या लेखाजवळ आपली आई जात नव्हती. एवढी भयंकर परिस्थिती या चीनच्या कोरोनाने केली होती. अख्ख्या जगात थैमान घातलं होतं. माणूस वैतागला होता, खंजला होता, अनेक माणसं वैतागून गेली होती. कोणतरी यावं आणि या कोरोनावर औषध काढावं, कुठला तरी डॉक्टर यावा आणि या कोरोनावर लस काढावी, पण कुठलं या जगामध्ये हजारो डॉक्टर होऊन गेले, कुठल्याही डॉक्टरला औषध सापडत नव्हतं, लस सापडत नव्हती. अनेक लोक भिवून मेले, अनेक लोक घाबरून मेले, काही लोकांनी आत्महत्या केल्या, काही लोक घरात कोंडून वैतागून छळून त्यांनी गळफास लावून घेतलं. काय करावं समजत नव्हतं, काय करावं उमजत नव्हतं. कुणीतरी यावं आणि या कोरोनाला आवरावं, सावरावं असं प्रत्येक माणसाला वाटत होतं. लहान बाळासकट म्हाताऱ्या माणसापर्यंत माणूस वैतागला होता. अहो राहणार कोंडून कुठवर घरात मध्ये राहणार, वैतागला होता माणूस.
खायचं काय, प्यायचं काय, माणसाला माणूस बोलण्याची बंदी होती, माणसासारखं माणसं जीवन नव्हतं. अहो प्रत्येक माणूस या जगातला घरामध्ये कोंडून होता. जनावरं रस्त्याने मोकळे सुसाट सुटत होते, जनावरं मनसोक्त हिंडत होते, फिरत होते. त्या जनावरांना कोणी आवरत नव्हतं, सावरत नव्हतं. पण हा माणसासारखा हाडामासाचा माणूस माणसाला घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. माणूस वैतागला होता, खचला होता. अनेक माणसं आत्महत्या करून मेली, पण कुठलाही डॉक्टर आवरत नव्हता, कुठलाही डॉक्टर लस काढत नव्हता, साधी तो उपचार घेत नव्हता. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केलं, पण त्या कोरोनावर लस निघत नव्हती, इंजेक्शन निघत नव्हतं. बऱ्याच वर्षानंतर श्रीमननं लस काढली, तेही निघली महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये निघाल्यानंतर याच माझ्या महाराष्ट्रानं संपूर्ण राज्यामध्ये लस वाटायला चालू केली. प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला आनंद वाटू लागला. कोरोनावर लस आली, कोरोनावर औषध आलं, प्रत्येक माणूस सावरू लागला. आता आपल्याला माणसासारखं जीवन जगायला भेटणार, माणसासारखं आता वागायला भेटणार, एकमेकाच्या कार्यक्रमाला जायला भेटणार, माणूस माणसाजवळ येणार, माणूस माणसाला बोलणार, एकमेकाच्या हातात हात देणार, एकमेकाच्या ताटात ताट खाणार. आणि प्रत्येक माणसाला आनंद झाला. सगळीकडे चोहीकडे गगनात त्यांचा आनंद मावून असा झाला. आता आली लस आली, प्रत्येक माणसाला आनंद झाला. माझ्या या राज्यामध्ये लस तयार झाली, याच राज्यानं संपूर्ण राज्यामध्ये लस वाटली, प्रत्येक माणसाचा जीव वाचवायला चालू झालं. या राज्याने संपूर्ण भारत देशामध्ये लस वाटायला चालू केली, प्रत्येक माणसाचे जीवन वाचायला लागलं. आणि या माझ्या देशामध्ये लस निघली म्हणल्यावर आजूबाजूचे देश माझ्या या भारत देशाला, माझ्या या महाराष्ट्र राज्याला लस मागायला लागले. आणि माझ्या भारत देशानं, माझ्या या महाराष्ट्र राज्यानं प्रत्येक कुणाचाही असं विचार न करता संपूर्ण जगाचा जीव वाचवायला ठरवलं. प्रत्येक माणसाचा, प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी जीव वाचवायचं ठरवलं. आणि संपूर्ण जगामध्ये लस वाटायला त्यांनी चालू केली. आणि संपूर्ण जगामधील प्रत्येक माणसाचं, प्रत्येक व्यक्तीचं जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी केलं. आणि त्यांचं आयुष्य आणि त्यांचं भविष्य वाढवलं या श्रीमन लसनं. आणि प्रत्येक माणूस रस्त्यावर आला आणि माणसासारखा माणूस वागायला लागला, बोलायला लागला, चालायला लागला आणि सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मिसळू लागला. प्रत्येक माणसाचं जीवन सुख आणि समाधानानं पहिल्यासारखं झालं. आणि त्याच पद्धतीनं हजारो वर्षापासून माझा दलित बांधव या लॉकडाऊन सारखं जीवन जगत होता. सार्वजनिक ठिकाणी त्याला बंदी होती, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला त्याला बंदी होते, घरामध्ये कोंडून राहावं लागत होतं. रस्त्यावर त्याला थुकायची मुभा नव्हती. त्याला रस्त्याने जाताना जरी पाऊल उमटायला लागलं तर त्याला पाठीमागं झाडू आणि गळ्यामध्ये मडकं होतं. एवढी भयंकर परिस्थिती होती. माझा हा दलित बांधव, अस्पृश्यता बांधव मुठीमध्ये जीव जगत होता. हात मुठीमध्ये जीव घेऊन तो जीवन जगत होता. काय करावं समजत नव्हतं, खचला होता, खांगला होता. कुणीतरी यावं आणि आम्हाला माणसासारखा माणूसपणाची वागणूक द्यावी असं प्रत्येक माणसाला, असं प्रत्येक दलित बांधवाला वाटत होतं. पण कुणीच नव्हता येत. माणूस वैतागला होता, खचला होता, देवाला विनवण्या करत होता. आणि अशाच वेळेला त्या देवाने एक आर्त किंकाळी ऐकले आणि परमेश्वरानं आवाज ऐकला त्या लहान मुलांचा, त्या म्हाताऱ्या माणसाचा, त्या दलित बांधवाचा. आणि 14 एप्रिल 1891 मध्ये महू येते माझ्या या विश्वरत्नाचा, या डॉक्टरांचा जन्म झाला. आणि 14 एप्रिल 1891 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. आणि माझ्या या जगाला, या विश्वाला एक डॉक्टर चांगल्या पद्धतीने भेटला. बाबासाहेब आंबेडकर कशाचे डॉक्टर होते? सांगा कशाचे डॉक्टर होते? अहो ते होते मेलेल्या माणसाला उठून बसवण्याचे ते डॉक्टर होते. रंजल्या गंजलेल्या माणसासारखं जीवन जगवायला ते डॉक्टर होते. माझ्या भीमानं जन्म घेतला, प्रत्येक जण मानव झाला. माझ्या भीमानं जन्म घेतला, प्रत्येक जण मानव झाला. माझ्या भीमानं पुस्तक उघडलं, प्रत्येक जण विद्वान झाला. माझ्या भीमानं लेखणी घेतली, माझ्या या भारत देशाचं संविधान तयार झालं. माणसातील माणूस हरवून गेला होता, माणुसकीला पोरकात झाला होता. माणसाने माणसाची लचके तेढ केली होते, अन्यायाने अत्याचाराने मायभूमी भ्रष्टून गेली होते. अशातच या देशामध्ये शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, कामकऱ्यांचं राज्य नष्ट झालं होतं. या समाजातली एकता, समता, शांतता उद्ध्वस्त झाली होती. आणि शिंपळाच्या हात दडून बसलेल्या मोती निमूटपणे सहन करत होता आणि जगाला मोठ्याने ओरडून सांगू लागला. अरे जर तर माझ्या भारत देशात शेतकऱ्यांचं राज्य, कष्टकऱ्यांचं राज्य, कामकऱ्यांचं राज्य नाही निर्माण झालं, माझ्या समाजातली एकता, समता, शांतता नाही निर्माण झाली तर मी शांत बसणार नाही असे ठणकावून सांगणारे कोण होते? सांगा. आज मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. असे कोण होते सांगणारा? विचारा त्या सूर्याला, विचारा त्या सृष्टीला, विचारा त्या भारत भूमीच्या मातेला, विचारा त्या कोलंबिया विद्यापीठाच्या दरवाजाला. अहो ते होते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी या पृथ्वीवर जन्म घेतला, प्रत्येक जण मानव झाला. प्रत्येक जणाला वाटलं हा मुलगा काहीतरी करू शकणार. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांनी शाळेमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. बाबासाहेब इयत्ता 4थी मध्ये असताना शाळेमध्ये त्या काळी महाराष्ट्रावर, या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. आणि इंग्रजांचं राज्य असताना एके दिवशी शाळेमध्ये इंग्रजांचं इन्स्पेक्शन आलं.
माझा भीमा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होता. माझ्या भीमाला जाती व्यवस्था वर्गामध्ये जाऊ देत नव्हते, त्या फळ्याला शिवू देत नव्हते, त्या पाण्याच्या माठाला शिवू देत नव्हते, स्पर्श करू देत होते. माणसाला माणसासारखं जगणं नव्हतं त्या काळी. अस्पृश्यताला म्हणजे जनावरांपेक्षा वागणूक बेकार दिले जात होते. आणि अशातच माझ्या भीमा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होता. इंग्रजी निष्पेक्षण आलं, वर्ग भरगच्च भरला होता. इंग्रजी निष्पेक्षाने वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं, एकाही मुलाला प्रत्येक प्रश्न विचारत होते. वर्गामधल्या एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. प्रत्येक प्रश्नाला माझ्या भीमाचा हात वर असायचा. आणि त्यावेळेला माझा प्रत्येक प्रश्नाला उत्तर माझा भीमा द्यायचा. वर्गामध्ये बसलेल्या एकाही विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तर माझा भीमा द्यायचा. इंग्रजांना आश्चर्य वाटलं, त्या इंग्रजी साहेबांना आश्चर्य वाटलं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वर्गाबाहेर बसणारा मुलगा देतोय आणि वर्गामधल्या एकाही मुलाला उत्तर येत नाही, याचा अर्थ काय? आणि त्यांनी त्या मास्तरांना विचारलं, मास्तर, वर्गाच्या बाहेर दारामध्ये असलेला विद्यार्थी प्रत्येक प्रश्नाचं त्यानं उत्तर दिलं, एकाही त्याने प्रश्नाचं उत्तर चुकू दिलं नाही. आणि हे वर्गामध्ये बसलेले एकाही विद्यार्थ्याला उत्तर देता येत नाही. तुमची इज्जत या वर्गाच्या बाहेर बसलेल्या या मुलानं वाचवली. तुमच्या शाळेची इज्जत या वर्गाच्या बाहेर बसलेल्या मुलानं वाचवली. आणि त्याच वेळेला इंग्रजी साहेब बाबासाहेबाजवळ गेलं. त्यांनी कौतुकाने पाठीवर हात फिरवला. कौतुकाने त्याला पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आणि त्यांनी विचारलं, काय बाळा तुझं नाव? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, माझं नाव भीमा, पण माझं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्याच वेळेला त्या इंग्रजी साहेबांनी सांगितलं, भीमा, तू आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली, त्याच्याबद्दल मी तुझं खूप खूप कौतुक करतो. पण एक मला सांग, पृथ्वीपासून ग्रह किती अंतरावर आहेत हे मला सांग. पृथ्वीपासून ग्रह किती अंतरावर दूर आहेत हे या प्रश्नाचं उत्तर मला दे. आणि त्याच वेळेला माझा भीमा खचला आणि खाली मान घालून म्हणाला, साहेब, मला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही, पण मी निश्चितच सांगू शकतो, पण त्या शाळेच्या कोपऱ्यामध्ये पाण्याचा माठ ठेवलेला आहे, तो माझ्यापासून नक्कीच दूर आहे, कारण मला त्याला स्पर्श करता येत नाही. आणि माझ्या भीमानं खजील होऊन त्यानं खाली नाईलाजानं मान खाली घातली. इंग्रजी साहेबांनी त्या भीमाचं कौतुक केलं, कौतुकाची थाप टाकली आणि शाळेमधून ते निघून गेले. माझ्या भीमानं शाळेमध्ये वर्गामध्ये बसायची संधी भेटली नाही. माझ्या भीमानं चौथीमध्ये असताना मनामध्ये ठरवून टाकलं, अरे जरी मला वर्गामध्ये नाही बसवता आलं तर माझ्या प्रत्येक दलित बांधवाला वर्गामध्ये बसवल्याशिवाय मी राहणार नाही. प्रत्येक दलित बांधव हा प्राध्यापक, शिक्षक, सर, प्राचार्य केल्याशिवाय राहणार नाही, असा माझा भीमा चौथीमध्ये असताना मनामध्ये त्याने ठाम निश्चय केला होता. अनेक यातना भोगल्या, अनेक अत्याचार, अनेक अपमान सहन केलं. एके दिवशी रामजी सुभेदाराकडे, आपल्या वडिलांकडे ते भेटायला चालले होते साताऱ्याला. आणि साताऱ्याला जात असताना रेल्वे बाबासाहेबांची हुकली. आणि रेल्वे हुकलीनंतर स्टेशन मास्तरांनी त्यांना कुठलं तरी एका श्रीमंताची मुलं आहेत म्हणून त्यांनी एक घोडागाडी करून दिली. आणि घोडागाडीमध्ये जात असताना भिवा आणि त्यांची भावंडं होती. आणि घोडागाडीमध्ये जात असताना बराच त्यांचा विषय निघाला, गप्पा टप्पा चालू होत्या. आणि त्याच वेळेला त्या घोडागाडीवाल्यानं बाबासाहेबांना विचारलं, बाळानं, तुम्ही कुठल्या जातीचं र, तुम्ही कुणाची मुलं? आणि त्याच वेळेला माझ्या भीमरावने स्वाभिमानानं आणि अभिमानानं सांगितलं, आम्ही रामजी सुभेदाराची मुलं आहोत, आम्ही जातीनं महार आहेत. आणि जातीने महार म्हणल्यावर तो गाडीवाला संतापला, वैतागला, त्यानं गाडी जागच्या जागी थांबवली. मध्यरात्र झाली होती. आणि त्याच वेळेला त्यांनी ते सर्व मुलं खाली उतरली. सर्व मुलं खाली उतरवली आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही गाडीच्या खाली उतरा, तुम्ही माझी गाडी पाठवली, तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही का माझी गाडी पाठवली, तुम्ही मला अगोदर का सांगितलं नाही? आणि त्याच वेळेला ती लहान कोवळी मुलं रडायला लागली. त्यांना काय करावं काय समजत नव्हतं, उमजत नव्हतं. अहो, लहान मुलं एवढ्या मध्यरात्री जाणार कुठं? त्यावेळेला त्यांनी बैलगाड्यावाल्याला सांगितलं, आम्ही एवढ्या मध्यरात्री जाणार कुठं? आणि त्याच वेळेला बैलगाडीवाल्यानं त्याला समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही गाडी चालवा, मी गाडीमध्ये बसणार नाही. आणि माझ्या भीमाला गाडी चालवण्याचा अनुभव होता. माझ्या भीमानं कशी बशी तरी गाडी चालवत नेली आणि कसं बसं तर ते आपल्या वडिलांपर्यंत पोहोचलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात लहानपणापासून माझ्या भीमाला मान अपमान सहन करण्याची ताकद पचवायला लागावी लागत होती. आणि त्याच वेळेला एके दिवशी खेळता खेळता आपल्या सवंगड्याबरोबर बाबासाहेब खेळत होतं, आपल्या मित्राबरोबर बाबासाहेब खेळत होतं. उन्हाची रखरख चालू होती. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना ताण लागली. सर्व मुले आपापल्या घरी पाणी प्यायला गेली. आणि पाणी प्यायला गेल्यानंतर बाबासाहेबांना एक विहीर दिसली. आणि विहीर दिसल्यानंतर बाबासाहेब त्या विहिरीकडे निघालं. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांचा मित्र म्हणाला, भीमा, नको त्या विहिरीकडे जायला, आपण दलित आहोत, आपल्याला तो शेतकरी मारेल. आणि त्याच वेळेला भीमाना ऐकलं नाही. भीमाच्या नरण्यामध्ये कोरड पडली होती. भीमाला खूप ताण लागली होती. हातपाय पाण्याने थरथर कापत होतं. कधी जावं ना कधी पाणी प्यावं असं भीमाला वाटत होतं.
पण भीमा धावत धावत गेला, विहिरीमध्ये उतरला, मनसोक्त पाणी प्याला, पोट भरून पाणी प्याला. बरं वाटलं भीमाला, तहान भागली, तृप्त झालं मन. आणि त्याच वेळेला एक शेतकरी आला विहिरीवर आणि वरून तो भीमाला म्हणाला, कुठला र तो मुलगा, कुठल्या जातीचा, कुणाचा र तू? आणि त्याच वेळेला माझा भीमा म्हणाला, मी रामजीचा, मी सुभेदार रामजीचा मुलगा, मी महाराजचा. आणि त्याच वेळेला तो शेतकरी वैतागला, खचला आणि त्याने हातामध्ये दावा होतं. माझ्या भीमाला वर येऊ दिलं आणि त्या रशीने माझ्या भीमाला बेदम मारहाणी केली. त्याच वेळेला माझ्या भीमाच्या डोळ्यातून अश्रू डसा गळायला लागले. माझ्या भीमाला त्याच वेळेला माझ्या भीमावर त्या शेतकऱ्याने अन्याय अत्याचार केला होता. माझ्या भीमाला पाण्यासाठी मारलं होतं. माझ्या भीमाला त्या घोटभर पाण्यासाठी भीमानं जनावरासारखा मार खावा लागला होता. माझ्या भीमानं त्या मनामध्ये कोरून ठेवलं होतं, आज मी पाण्यासाठी मार खातोय, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी ठरवलं पाहिजे. माझ्या भीमानं निश्चय केला. आणि त्याच वेळेला रामजी बाबाचं तिथलं पोट पाणी भागणं म्हणून माझ्या भीमाच्या शिक्षणासाठी मुंबईला आले. आणि मुंबईला आल्यानंतर माझ्या भीमाचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण कसं बसं झालं. आणि मॅट्रिक या जगातील या विश्वातील दलित समाजाचा मुलगा, पहिला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वी पास झालं. आणि 10वी पास झाल्यामुळं सगळ्यांनी बाबासाहेबांचा सत्कार करायचं ठरवलं. आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून बोलवण्यात आलं. बाबासाहेबांचा सत्कार करण्यात आला. रामजींना आवडत नव्हतं की एवढ्या कमी वयामध्ये बाबासाहेबांनी काय महान कीर्ती केली की त्यांचा सत्कार करावा. असं त्या रामजींना वाटलं की लहान मुलांचा सत्कार केले की लहान मुलं खूप फुशारकी मारतात असं त्यांना वाटत होतं. पण सगळ्यांनी मिळून त्या बाबासाहेबांचा सत्कार केला. अर्जुन केळुसकरांनी बाबासाहेबांना गौतम बुद्धाचं पुस्तक दिलं. आणि गौतम बुद्धाचं पुस्तक दिल्यानंतर बाबासाहेबांच्या ते पुस्तक वाचून मनामध्ये परिवर्तन झालं, मनामध्ये बदल झाला. बाबासाहेबांनी गौतम बुद्ध वाचला आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये वेगळंच वातावरण निर्माण झालं. बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिथंही जातीभेदाला तोंड द्यावं लागलं. तिथंही मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जात होता. तिथंही दलितांना वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं. तिथंही दलितांना वर्गाच्या बाहेरच बसून शिक्षण घ्यावं लागलं. तिथंही बाबासाहेबांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. करावं काय, 4थीमध्ये असताना, लहानपणापासून असताना मोठ्या प्रमाणात संघर्ष करून आलोय. बाबासाहेब वैतागले होते, पण काय करणार, नाही इलाजानं कसं तरी आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार. हे परिवर्तन करायचं म्हणल्यावर शिक्षण घ्यावंच लागणार, काहीतरी बदल केलाच पाहिजे. अशा जिद्दीनं, अशा इच्छेनं बाबासाहेब मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत होते, मन लावून अभ्यास करत होते. आणि एके दिवशी मास्तरांनी बाबासाहेबांना फळ्यावरचं गणित सोडवायला सांगितलं. वर्गामध्ये कुठल्याच मुलाला ते गणित सोडवता येत नव्हतं. आणि वर्गाच्या बाहेर बसलेले बाबासाहेबांना सांगितलं. बाबासाहेबांनी हातामध्ये खडू घेतला. मास्तरांनी बाबासाहेबांच्या हातामध्ये खडू दिला आणि बाबासाहेबांना सांगितलं, भीमा जा त्या फळ्यावरचं गणित सोडव. वर्गामध्ये एकाही मुलाला येत नव्हतं, मग भीमाला गणित सोडवता येत होतं. पण अशा या स्वाभिमानानं आणि अभिमानानं बाबासाहेबांचं पाऊल त्या फळ्याच्या दिशेने धावायला लागलं. बाबासाहेबाला वाटत होतं जावं आणि बरोबर गणित सोडवावं आणि गणित बरोबरच सुटणार असं बाबासाहेबांच्या मनामध्ये ठाम निश्चय होता. बाबासाहेब फळ्याच्या दिशेने धावायला लागले आणि त्याच वेळेला संपूर्ण वर्गातील विद्यार्थी वैतागले, संतापले आणि एकच घोळका, एकच आवाज यायला लागला, मास्तर भीमाला त्या फळ्याला शिवाय लावू नका, त्या फळ्यापर्यंत जाऊ देऊ नका. कारण त्या फळ्याच्या भीमानं त्या फळ्याला स्पर्श केला. त्या फळ्याच्या पाठीमागे असणारे आमचे डबे आहेत, त्या डब्यातल्या अन्नाला स्पर्श होईल आणि ते डबे विटतील, बाटतील, आम्हाला अन्न खायचंय. आणि त्याच वेळेला माझ्या भीमाला गणित सोडवता येत असून सुद्धा त्या फळ्याला स्पर्श करायची परवानगी भेटली नाही. ना इलाजानं माझ्या भीमानं खाली मान घालून त्या फळ्यापासून परत जागेला येऊन बसला. एवढा मान अपमान सहन करावा लागला माझ्या भीमाला, तरी माझ्या भीमानं शिक्षण सोडलं नाही. तरी माझा भीमा शिकत राहिला. परिवर्तन करायचं असेल तर शिकलं पाहिजे, परिवर्तन करायचं असेल तर मान अपमान सहन केला पाहिजे, परिवर्तन करायचं असेल तर मोठमोठ्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपण विजय मिळवला पाहिजे, असा माझा हा भीमा विचार करत होता. आणि माझ्या भीमा 10वी पास झाले, BA BCom झालं. माझ्या भीमाचं पुढं रामजी बाबांनी लग्न लावून दिलं. माझा भीमा आता पुढचं शिक्षण घ्यायचं ठरलं. पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणलं की पैसा लागतो आणि त्याच वेळेला काय करावं काय समजत नव्हतं, उमजत नव्हतं. आणि त्याच वेळेला कोणीतरी सांगितलं, बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती देतात दलितांच्या मुलांना. आणि त्याच वेळेला अर्जुन केळुसकर भीमाला आणि रामजी बाबांना घेऊन सयाजीराव गायकवाडकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं, या मुलाला खूप शिकायची जी इच्छा आहे, खूप जिद्द आहे. आणि त्याच वेळेला सयाजीराव गायकवाडकडून त्यांनी शिष्यवृत्ती घेतली आणि शिष्यवृत्ती घेऊन ते अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी गेले. कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला गेले आणि कोलंबिया उच्च शिक्षण घेण्यासाठी कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या प्रिय पत्नीला पत्र लिहिलं. ते त्या पत्रामध्ये लिहितात, प्रिय रामू, साष्टांग नमस्कार.
मी सुखरूप पोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेला शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजे. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील आसू पाहिली, मलाही थोडं गलबलून आलं. पण रामू, हे विरह ही दुःख आपल्याला मोठी करणार आहेत. जे दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रामू, अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. रामू, अगं मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत जिंकलो तर मी भारत देशाला उजेडात उभं करेन, तिथला गुलामीची कबर बांधेन. पण या लढाईत मी हरणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. प्रत्येक दुःखातून वाट काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत, पोलादाचे पंख. इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं तेव्हा मन भयंकर हैराण होतं. इथं अस्पृश्यता नाही, इथं जातीवर्ण नाहीत, इथं केवढ्या तरी मोकळ्या हवेत माणूस श्वास घेत आहेत. तेव्हा मग या गोष्टी पाहून माझ्या अंगामध्ये खूप शक्ती संचारत आहे असं वाटतं. रामू, खूप कष्ट घ्यायचे आहेत, ज्ञानाचे सागरच उपसायचे आहेत. रामू, यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवे. पत्र लिही, काळजी घे, स्वतः जप आणि या वेड्या वादळच्या पाठीशी उभी राहा. तुझाच भीमराव आंबेडकर. आणि आपल्या जीवन साथीचं पत्र आल्यानंतर माता रमाईला खूप आनंद झाला. कित्येक दिवसांनी आपल्या बाबासाहेबांचं पत्र आलं, कित्येक दिवसांनी माझ्या जीवन साथीचं पत्र आलं असं रमाईला वाटलं. रमाई मनातून आनंदून गेल्या, हुरळून गेलं. त्यांचा आनंद पारावर उरला नाही आणि त्यांनी माझ्या बाबासाहेबांना पत्र लिहायचं ठरवलं. माझ्या भीमाला पत्र लिहायचं ठरलं आणि माझ्या भीमानं रमाईला वाचायला शिकवलं होतं, घडवलं होतं, वाढवलं होतं. माझा बाबासाहेब भारतामध्ये असताना माझ्या त्या अडाणी रमाईला त्यांनी वाचायला शिकवलं होतं. आणि त्यावेळेला रमाई म्हणाल होत्या, साहेब कशाला मला होता. त्यावेळेला बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून त्या रमाईला सांगितलं. आणि ते ज्या वेळेला बाबासाहेबांनी रमाईला वाचायला शिकवलं होतं त्याचं महत्त्व आता त्या रमाईला पटू लागलं होतं. आणि माझ्या माता रमाईनं बाबासाहेबांना पत्र लिहिलं. पोयबावाडी, मुंबई. साहेबाच्या चरणी रमाचा शीर्षाष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं, ते वाचलं, खूप आनंद झाला. आम्ही सारी खुशाल आहोत, आमची काळजी करू नका, मी सांभाळते सगळं. आपल्या गल्लीतल्या पोयबावाडीतल्या शेजा पाजाऱ्यांनी पत्र वाचलं. सारीजण खूप खुश झाली. मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही खूप शिक्षण घ्यावं हीच माझी मनोकामना आहे. आणि यशवंतला पत्र वाचून दाखवलं. तोही म्हणाला, बाबा कधी येणार आहात, तुम्ही काळजी घ्या, 2 वेळचं जेवण करा, ठेवते, पत्र लिहा, तुमचीच रमाई. आणि या नवरा बायकोचा संवाद चांगल्या पद्धतीने झाला. आणि त्याच वेळेला बाबासाहेब शिक्षण घेऊन कोलंबिया विद्यापीठातलं पूर्ण शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आलं. आणि ज्या वेळेला सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली होती उच्च शिक्षण घेण्यासाठी, आणि उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर ते पैसे फेडण्यासाठी परत बाबासाहेबांना बडोद्याला जावं लागणार होतं. आणि त्याच वेळेला बाबासाहेब बडोद्याला जायला निघाले. आणि बाबासाहेब बडोद्याला गेले. तिथंही मोठ्या प्रमाणात त्या बडोद्यामध्ये जातीभेद पाळला जात होता, अस्पृश्यता पाळली जात होती. बाबासाहेबांना राहण्यासाठी, बाबासाहेबांना उतरण्यासाठी जागा दिली जात नव्हती. प्रत्येकाला वाटलं हा दलित माणूस आहे, प्रत्येकाला वाटलं हा अस्पृश्यता आहे, याला जर आपण इथं ठेवून घेतलं तर मोठ्या प्रमाणात इथं अस्पृश्यता मानले जाईल, विटाळ होईल, बाटलं जाईल. अशा पद्धतीनं बाबासाहेबांना तिथं कोणी ठेवून घ्यायला तयार नव्हतं. एके हॉटेलमध्ये बाबासाहेबांना थारा दिला. बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडच्या शिष्यवृत्ती फेडायची होती. बाकीच्या लोकांना, सनातनी लोकांना समजलं की बाबासाहेब त्या हॉटेलमध्ये उतरल्यात. हातामध्ये दांडके घेऊन ते बाबासाहेबांना मारण्यासाठी गेले. त्यांचं सर्व सामान रस्त्यावर फेकून दिलं. बाबासाहेबांना चालते व्हा म्हणाले. प्रत्येक सामान त्यांचं रस्त्यावर पडलं होतं. काय करावं समजत नव्हतं. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं. जगावं कसं आम्ही एवढं मोठं शिक्षण घेऊन आलो, आम्हाला माणसासारखे वागणूक मिळत नाही, माणसासारखं जीवन मिळत नाही, आम्ही माणूस आहोत, आम्ही जनावर नाही, असं बाबासाहेबांचा कंठ दाटून आला होता. बाबासाहेब आतून वैतागून गेले होते, खचून गेले होते. जगायचं कसं, ही शिष्यवृत्ती फेडायची कशी. बाबासाहेब खाली मान घालून डसा रडायला लागलं. बडोद्यातही बाबासाहेबांना राहू दिले नाही. आणि अखेर बाबासाहेब आपलं सामान घेऊन मुंबईला आले. काही करावं समजत नव्हतं. आणि बॅरिस्टर होण्यासाठी बाबासाहेब परत इंग्लंडला गेले. परत त्यांना कुणीतरी सांगितलं, राजर्षी शाहू महाराज दलितांच्या मुलांना शिष्यवृत्ती देतात, पैसे देतात. आणि बाबासाहेब ते राजर्षी शाहू महाराजाकडे गेलं. त्यांना सांगितलं, मला खूप शिकायचं आहे, मला परिवर्तन करायचं आहे, मला बदल करायचा आहे. आणि त्याच वेळेला माझ्या राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आधार दिला, धीर दिला, पाठीवरनं कौतुकाची थाप फिरवली. आणि भीमाला सांगितलं, भीमा काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, आम्ही तुम्हाला मदत करू शिक्षणात, तुम्ही काही काळजी करू नका. आणि राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती चालू केली. बाबासाहेबांना पैसे दिले आणि बाबासाहेब बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले. बाबासाहेब परत इंग्लंडहून आले. अनेक
लोक बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी बंदरावर गेले आणि बंदरावर गेलेले असताना माझ्या माता रमाईला समजले की आपला पतिदेव अनेक दिवसांनी येतोय. माझी रमाई घर आवरत होते, सावरत होते, घरातले राडा ठेवत होते. तिला खूप आनंद झाला होता. बाबासाहेब घरी आपल्या यायला लागल्यात. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती बंदरावर पोहोचला होता बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी. प्रत्येकाच्या हातामध्ये हार होता, प्रत्येकाच्या हातामध्ये फुलाचे पुष्पगुच्छ होते. बाबासाहेब बॅरिस्टर होऊन यायला लागल्यात, बाबासाहेब भारतामध्ये यायला लागल्यात. प्रत्येकजण बंदरावर बाबासाहेबांच्या एखाद्या पकडासारख्या आतुरतेने वाट पाहत होता. आणि त्याच वेळेला माझ्या रमाईला कळेना, समजना जायचं काय. आपल्या हातामध्ये फुल नाही, आपल्या हातामध्ये पैसा नाही, जायचं कसं, आपल्या नवऱ्याचा सत्कार करायचा कसा, आपल्या नवऱ्याचं अभिनंदन करायचं कसं. माझ्या माता रमाई मनामध्ये खचली, तिचा कंठ दाटून आला. आणि त्याच वेळेला तिला आठवलं की राजर्षी शाहू महाराजांनी मुंबईमध्ये एके दिवशी येऊन बाबासाहेबांचा सत्कार केला होता. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठातून मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये आले होते. आणि त्याच वेळेला राजर्षी शाहू महाराजांनी मुंबईमध्ये येऊन बाबासाहेबांचा जरीच्या फेट्याने सत्कार केला होता. तिने संदूक काढली, वर ठेवलेली संदूक काढली, ती साडी नेसली. माझ्या माता रमाईच्या अंगावर फाटकं लुगडं होतं. फाटक्या लुगड्यामध्ये जर बंदरावर गेली तर सारी लोक म्हणतील, अरे बॅरिस्टरचे बायको आहे, फाटक्या लुगड्यामध्ये आले. लोक नावं ठेवतील. या आशेपोटी माझ्या माता रमाईनं त्या संदूकमध्ये ठेवलेले जरीचा फेटा काढला आणि अंगाभोवती गुंडाळला आणि त्या बंदरावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेली माझी माता रमाई. भव्य दिव्य गर्दी होती. प्रत्येक जण सत्कार करत होता बाबासाहेबांचा. प्रत्येक जण पुष्पगुच्छ देऊन बाबासाहेबांचं कौतुक करत होतं. आणि या भव्य दिव्य गर्दी पाहून माझ्या माता रमाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं. आणि माझ्या माता रमाई सगळ्यांचा सत्कार झाल्यानंतर बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये त्यांनी हार घातला. आणि बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता त्यांनी बाबासाहेबांच्या पायाकडे बघितलं. आणि त्याच वेळेला एका ग्रस्ताने विचारलं. तिथं सभा चालू झाली आणि शेवटच्या भाषणामध्ये रमाईला संधी दिली. आणि ते ग्रस्त म्हणाले, माता रमाई, तुम्ही फक्त माझे 2 प्रश्नाची उत्तरं द्या. सगळ्याच्या शेवट तुम्ही बाबासाहेबांचा सत्कार काय केला आणि बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता तुम्ही त्यांच्या पायाकडे का बघितलं, हे तुम्ही आम्हाला या भाषणामध्ये सांगा. मग माता रमाईला प्रश्न पडला. प्रचंड जनसमुदाय बसला होता, जमला होता. आणि त्यावेळेला माझ्या माता रमाई समोर या 2 प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं. माझे माता रमाई बोलायला लागली. माझे माता रमाई याच्या अगोदर बऱ्याच सभेमध्ये बोलले होते, पण एवढं बोलले नव्हते. मोजकंच बोलायचे आणि मोजकं बोलून सावरायचे, स्वतःला आवरायचे. आणि या भव्य दिव्य गर्दीमध्ये बाबासाहेबांसमोर आज बोलावं लागायचे होते. केवढी मोठी पंचायत झाली होती. आणि त्याच वेळेला माझे माता रमाई प्रचंड या गर्दीमध्ये पहिल्यांदाच बोलायला लागले होते. आणि त्यावेळेला माझे माता रमाई म्हणाले, बाबासाहेबांचा शेवट मी सत्कार केला. शेवटचा सत्कार काय केला की सर्वजण तुम्ही आतुरतेने बाबासाहेबांची वाट बघत आहात. बाबासाहेबांचा सगळ्यांचा झाल्यानंतर मी सत्कार करावा असं मला वाटलं. सगळ्याला संधी द्यावी आणि शेवट मी संधी स्वीकारावी म्हणून मी बाबासाहेबांचा सत्कार केला. आणि बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता मी त्यांच्या पायाकडेच का बघितलं. त्यावेळेला ते माता रमाई सांगायला लागली, माझ्या साहेबांना कुणाचीही नजर लागू नये, माझी नजर लागू नये म्हणून मी त्यांच्या चेहऱ्याकडे न बघता त्यांच्या पायाकडे बघितलं. या 2 त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि ते थांबल्या. बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते. बाबासाहेबांना या समाजाचा, या देशाचा उद्धार करायचा होता. आणि एके दिवशी बाबासाहेब पनवेलमधून पुण्याच्या दिशेने येत होतं. त्यांचा सहकारी सोबत होता. आणि पनवेलच्या भजी फेमस आहेत असंही सगळीकडे कौतुक होतं. आणि त्याच वेळेला त्यांच्या सहकार्याने सांगितलं, साहेब हे पनवेलचे भजी खूप फेमस आहेत, आपण भजीचा आस्वाद घेऊ आणि आस्वाद घेऊन आपण पुढं जाऊ. आणि त्याच वेळेला माझा भीमा म्हणाला, मलाही खूप ताण लागले, आपण थोडं पाणी पिऊ, घशाला कोरड पडले आणि मग आपण पुढं जाऊ. त्या दोघांमध्ये विचार झाला आणि पनवेल आलं. आणि पनवेल आल्यानंतर त्यांनी हॉटेलच्या समोर गाडी थांबवली. त्या हॉटेल्सच्या आसपास एक येवले नावाचा दलित युवक होता. तो आजूबाजूला प्रत्येक हॉटेलला लाकडं फोडून द्यायचं काम करत होता. आणि त्या येवले नावाच्या माणसामध्ये मनामध्ये त्याची इच्छा होती, बाबासाहेबांना डोळे भरून पाहावं, कौतुकानं पाहावं, त्यांची माझी कधीतरी गाठ पडावी असं तो परमेश्वराला प्रार्थना करत होता. आणि अचानक बाबासाहेब आपल्या समोर येतात. त्याला भरोसा वाटना, त्याला विश्वास वाटना. आणि तो बाबासाहेबाकडे कौतुकानं पाहायला लागला. आणि बाबासाहेबांना खूप तहान लागली होती. बाबासाहेबाच्या घशाला कोरड पडली होती. बाबासाहेब हॉटेलच्या दिशेने चालायला लागले. त्या टेबलवर पाण्याचा ग्लास भरून ठेवला होता. बाबासाहेबाला वाटत होता जावा आणि त्या पाण्याचा ग्लास घ्यावा आणि गटागटा पाणी प्यावं, मन तृप्त करावं असं ते मनामध्ये विचार करत होते. आणि या दिशेनं बाबासाहेब त्या हॉटेलच्या दिशेने जात होते. बाबासाहेब त्या ग्लासला स्पर्श करतो तो हॉटेलचा मालक म्हणाला, थांबा, चालते व्हा. आणि बाबासाहेब
मनामध्ये नाराज झाले. बाबासाहेबांनी त्या ग्लासला स्पर्श करू दिला नाही. बाबासाहेब त्या ग्लासला स्पर्श करतो तोपर्यंत हॉटेलचा मालक त्यांच्यावर वैतागला, त्यांच्यावर खवळला तो. आणि बाबासाहेबांनी त्या ग्लासला स्पर्श करण्याऐवजी त्यांनी हात माघार घेतला आणि जड पावलानं बाबासाहेब हॉटेलच्या दिशेनं माघारी परतायला लागले, गाडीच्या दिशेने ते परतायला लागले. बाबासाहेबांना वाईट वाटलं. बाबासाहेब मनामध्ये खजील झाले, नाराज झाले. बाबासाहेब मनामध्ये म्हणाले, अरे एवढा मोठा मी बॅरिस्टर असताना मला पाणी प्यायला देऊ दिलं नाही. अरे एवढा मोठा मी बॅरिस्टर असताना मला या पाण्याला स्पर्श करू दिला नाही. असं का? अरे आम्ही पण माणूस आहोत. बाबासाहेब मनामध्ये भांडायला लागले. आणि त्याच वेळेला या येवले नावाच्या माणसानं बघितलं, अरे माझ्या देव माणसाला आज या हॉटेलच्या मालकानं पाणी पिऊ दिलं नाही. पाण्याचा एक घोट माझ्या या देव माणसाचा अपमान केला. आणि म्हणून तो त्यांना स्पेशल त्याच्यासाठी स्वतः पाण्याचा माठ भरून ठेवला होता. तो पाण्याचा माठ आणायला धावत गेला आणि त्याच वेळेला बाबासाहेबाची गाडी निघून गेली. आणि तो पाण्याचा हातामध्ये माठ घेऊन आला. बाबासाहेबाची गाडी निघून गेली आणि बाबासाहेबाच्या गाडीच्या पाठीमागे तो धावत चालला. आणि तो म्हणाला, थांबा बाबासाहेब, थांबा, हे पाण्याचा माठ आणलाय, पाणी पिऊन जा. आणि तो गाण्याच्या चालीमध्ये म्हणायला लागला, बाबासाहेब पाणी आणले मी माठ भरूने, घोटभर जा पिऊने. ओ पाणी आणले मी माठ भरूने, घोटभर जा पिऊने. अखेर बाबासाहेब पाणी न पिता निघून गेले. त्या येवले माणसाला खूप वाईट वाटलं. तो रात्रंदिवस रडत होता, माझ्या देव माणसाला आज या हॉटेलच्या मालकानं पाणी पिऊ दिलं नाही. बाबासाहेब पुण्याच्या दिशेनं गाडी त्यांची भरधाव वेगानं सुसट होती. बाबासाहेबांनी मनामध्ये विचार केला, अरे एवढा मोठा मी बॅरिस्टर असताना आज या हॉटेलच्या मालकानं मला पाणी पिऊ दिलं नाही. माझ्या दलित बांधवाचं काय होत असेल, माझ्या रांजला गजल्या माणसाचं काय होत असेल. त्या पाण्यासाठी वनवन भटकत असतील, पाण्यासाठी मरत असतील, पाण्यासाठी तडफडत असतील. माझ्या बाबासाहेबांनी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी महाडचा तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये 2 प्रसंग घडले. बाबासाहेबांनी ज्या वेळेला चौथीमध्ये विहिरीवर पाणी प्यायला गेल्यावर त्यांना शेतकऱ्याने हातातल्या दाव्याने बाबासाहेबांना बेदम मारहाण सहन करावा लागला. दुसरा तर हॉटेलच्या मालकांना बाबासाहेबांना हॉटेलच्या बाहेर काढलं पाण्यासाठी. तिथंही बॅरिस्टर असताना बाबासाहेबांना अपमान सहन करावा लागला. शाळेमध्ये असताना माझ्या भीमाला पाणी पिऊ दिलं नाही. जो जेवण करत असताना बाबासाहेबाच्या तोंडाला खूप पोळायचं. शेळ्या भाकरी खाल्ल्यावर त्यांच्या नरड्याला तोट्र बसायचं. ज्या वेळेला शिपाई येईल त्यावेळेला माझ्या भीमाला पाणी भेटत होतं. त्यावेळेला माझ्या भीमाला खूप यातना भोगाव्या लागल्या. आणि माझ्या बाबासाहेबांना त्याने ठरवलं की माझ्या सर्वसामान्य लोकांना, प्रत्येक दलितांना, प्रत्येक अस्पृश्यता लोकांना पाणी भेटलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी तो महाडचा सत्याग्रह केला आणि तो यशस्वी झाला. अनेक अशा पद्धतीने बाबासाहेबांनी या गोरगरिबासाठी, दीनदलितासाठी खूप संघर्ष केला. आणि बाबासाहेब कुठल्या दलिताचे नव्हते, बाबासाहेब महाराजचे नव्हते, बाबासाहेब मांगाचे नव्हते, बाबासाहेब मराठ्याचे नव्हते, बाबासाहेब ब्राह्मणाचे नव्हते. बाबासाहेब सर्व जाती धर्माचे होते. बाबासाहेब कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हते, मांगाच्या विरोधात नव्हते, महाराजच्या विरोधात नव्हते, मराठ्याच्या विरोधात नव्हते, कुठल्याही जातीच्या विरोधात नव्हते. बाबासाहेबांनी केलं ते सर्व जाती धर्मासाठी केलं. बाबासाहेबांनी लढा दिला, बाबासाहेबांनी संघर्ष केला, बाबासाहेबांनी शिकलं, संघर्ष केला, पण सर्व जाती धर्मासाठी केलं. बाबासाहेबांनी आयुष्यात 3 गुरु मानलं. पहिला गुरु होता संत कबीर, दुसरा गुरु महात्मा फुले आणि तिसरा गौतम बुद्ध. बाबासाहेबांनी या 3 गुरुच्या दिशेनं वाटचाल चालू केली. आणि एके दिवशी बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत बसले होते. त्यांचा रतू नावाचा सेवक, रात्रीचे 10 वाजले होते. बाबासाहेब ग्रंथ लिहित होते आणि त्याच वेळेला त्यांचा सहकारी जवळ आला आणि बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब मला घरी जायचं, मी जाऊ का? आणि त्याच वेळेला बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होते. आणि त्याच वेळेला त्यांनी अभ्यास करत त्यांनी फक्त हाताने खुणवलं, जा. रात्र झाली, पहाट झाली. तो सेवक दुसऱ्या दिवशी परत येऊन उभं राहिला. सकाळचे 10 वाजलेत आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी चुकून त्यांनी पाहिलं आणि त्यांना सांगितलं, अरे तू अजून गेला नाही. एवढे बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होते, एवढे दक्ष होते. एके दिवशी गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला गेले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी गेले होते. गोलमेज परिषद संपली. आपापल्या खोलीमध्ये सर्वजण झोपले होते. महात्मा गांधी संध्याकाळी 9 वाजता जेवण करून झोपले. त्यांनी आपल्या खोलीचा दिवा विझवला आणि झोपले. पंडित जवाहरलाल नेहरूने जेवण केलं, बिछाना टाकला आणि त्यांच्या खोलीमध्ये ते दिवा बंद करून झोपले.
11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, रात्रीचा दिवा चालूच होता. बाबासाहेब अभ्यास करत होते आणि तिथे सिक्युरिटी असणाऱ्या त्या सिक्युरिटी सगळीकडे चौकशी केली. सगळ्यांचे दिवे बंद होते आणि एका खोलीचा दिवा चालू होता. त्याला काय कळेना, समजेना, उमजेना आणि त्यांना विचारलं, अरे या खोलीचा दिवा कसा चालू आहे? म्हणून तो त्या खोलीपर्यंत पोहोचला तर बाबासाहेब अभ्यास करत होते आणि त्यांना न राहून विचारलं बाबासाहेबांना, साहेब सगळ्याचे दिवे बंद आहेत, तुमचा दिवा का बंद आहे? का दिवा तुमचा चालू आहे? आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं, महात्मा गांधीजींचा दिवा बंद आहे, पंडित जवाहरलालांचा नेहरूंचा त्यांचा दिवा बंद आहे, मग तुमचा दिवा का चालू आहे? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं, त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते दिवे बंद करून झोपलेले आहेत. कारण माझा समाज झोपलेला आहे म्हणून माझा दिवा जागा आहे, म्हणून मी जागा आहे. कारण मी त्यांचा समाज जागा आहे, माझा समाज झोपलेला आहे म्हणून माझ्या या खोलीचा दिवा चालू आहे, असं बाबासाहेबांनी सांगितलं आणि तो सिक्युरिटी निघून गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या 32 पदव्या होत्या. बाबासाहेबांना 11 भाषा येतात. जर्मनी येते, जपान येते, इंग्रजी येते, तमिळ येते, उर्दू येते, पाली भाषा येते, अनेक माझा बाबासाहेब भाषा शिकला. एके दिवशी या जगावर, या माझ्या महाराष्ट्र राज्यावर, या माझ्या भारत देशावर इंग्रजांचं राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि त्याच वेळेला मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू होते, चळवळी चालू होत्या. आणि चळवळी चालू असताना इंग्रज आपल्या या भारत देशातून हद्दपार व्हायला लागले होते. आणि त्याच वेळेला या राजकीय नेत्यांनी इंग्रजांना विचारलं, तुम्ही आमच्या या देशासाठी काय देणार आहात? तुम्ही जात आहात पण या देशासाठी तुम्ही काय देणार आहात? आणि त्याच वेळेला या इंग्रजांनी सांगितलं, या सायमन कमिशनने सांगितलं की आम्ही तुम्हाला मताचा अधिकार देऊन जाणार आहोत. आणि त्याच वेळेला त्या राजकीय नेत्यांनी सांगितलं, तुम्ही मताचा अधिकार द्या पण 3 लोकांना द्या, जे राजवाड्यामध्ये जन्मलेले आहेत, जे स्वतः राजा आहेत त्यांना 1 द्या. 2 जे देशाला इन्कम टॅक्स देतात त्यांना द्या. 3 जे 7वी पास आणि 10वी पास आहेत आणि त्यांच्याकडे दाखला आहे अशा लोकांना द्या. हे मंजूर झालं. सायमन कमिशन तयार झालं. या 3 लोकांना मताचा अधिकार द्यायला तयार झाला. आणि बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिक्षण घेऊन माझ्या या भारत देशामध्ये आलं. आणि ही बातमी माझ्या बाबासाहेबांना एखाद्या वदळासारख्या येऊन काळजाला धडकली. बाबासाहेबांना समजले, बाबासाहेब शहारले, घाबरले आणि बाबासाहेबांना राग अनावर झाला. बाबासाहेब संतापले, असं का? 3च लोकांना मताचा अधिकार का दिला? आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सायमन कमिशनला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहितात, हे जे तुम्ही 3 लोकांना मताचा अधिकार दिला ते मला बिलकुल मान्य नाही. आणि हे पत्र त्यांनी त्या सायमन कमिशनला सादर केलं. सायमन कमिशनने ते पत्र वाचलं आणि त्यांनी त्या सायमन कमिशनर परत बाबासाहेबांना पत्र लिहिलं, मिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही 3 लोकांना मताचा अधिकार दिलाय, हे तुम्हाला मान्य का नाही हे तुम्ही आमच्या समोर येऊन सांगा. आणि त्याच वेळेला बाबासाहेब त्यांच्या समोर गेलं. बाबासाहेब समोर आल्यानंतर बाबासाहेब खूप विद्वान झाले होते, साक्षर झाले होते, बुद्धिमत्तेचा महासागर होता, ज्ञानाचा महासागर होता. आणि राजविंड माझा बाबासाहेब, टपोरे पाणीदार डोळे होते आणि सुटाबुटात होतं, टायकोटामध्ये माझा भीमराव माझा त्या सायमन कमिशनर समोर अभिमानाने उभा राहिला होता. बाबासाहेबांना स्वतःचे विचार मांडायचे होते, बाबासाहेबांना स्वतःचे आचार मांडायचे होते, माझ्या दीनदलितांचे, माझ्या गोरगरिबांचे, सर्वसामान्य लोकांचे हक्क मांडायचे होते. आणि त्याच वेळेला माझ्या भीमरावानं सांगितलं, साहेब मताचा अधिकार द्यायचा आहे, या 3 लोकांना तुम्ही दिलेला आहात. पहिला जे राजे आहेत त्यांना, दुसरा जे देशाला इन्कम टॅक्स भरतात त्यांना, तिसरा जे 7वी आणि 10वी पास झालेले आहेत आणि त्यांच्याकडे दाखला आहे अशांना. हे मला बिलकुल मान्य नाही. आणि त्याच वेळेला सायमन कमिशन म्हणालं, भीमराव मिस्टर आंबेडकर का? आणि त्याच वेळेला माझ्या बाबासाहेबांनी सांगितलं, हे राजे लोक मुठभर माझ्या देशामध्ये आहेत, अशा लोकांना मत द्यायचा अधिकार मला हे मान्य नाही. दुसरं, माझ्या गोरगरिबांच्या, माझ्या दीनदलिताच्या दारापर्यंत ज्ञानगंगा पोचले नाहीत, ते रंजले गांजले आहेत, त्यांच्यापर्यंत आणखी शिक्षणाची दारं खुली नाहीत. ते कुठून शिकणार 7वी, कुठून शिकणार 10वी, आणखी त्यांना ज्ञानाचे दरवाजे खुले नाहीत, त्यांना शिक्षण घ्यायचा अधिकार नाही, त्यांना शिक्षण टाळलंय. माझा दीनदलित आणखी शिक्षण घ्यायचा एवढा मापचा झाला नाही. तिसरा, तुम्ही म्हणता इन्कम टॅक्स, जो देशाला इन्कम टॅक्स भरतो त्यांना हे पण मान्य नाही. अहो माझी सर्वसामान्य जनता आहे, हातावर पोट घेऊन जगते, हातामध्ये मुठी जीव घेऊन ते जगते, त्यांना रोजगार नाही, त्यांना कामधंदा नाही, त्यांना घराच्या बाहेर पडायचा अधिकार नाही, ते कुठून देशाला इन्कम टॅक्स देणार? अहो स्वतःच्या पोटाची खळगे भरण्यासाठी त्यांची ऐपत नाही एवढी नाही, ते कामधंदा करायला त्यांना घराच्या बाहेर पडू दिले जात नाही, त्यांना सार्वजनिक रस्त्यावर फिरायला जाऊ दिले जात नाही, मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जातो, अस्पृश्यता पाळली जाताना माणसासारखे माणुसकीचं वागणं त्यांना भेटत नाही. अहो कुणाचं लग्न कार्य असेल तर त्यांना उष्ण माष्ट खाऊन जीवन जगावं
करावं लागतं, कुठून ते देशाला इन्कम टॅक्स देणार, कुठून कामधंदा करणार, स्वतःच्या पोटाची खळगे भरण्यासाठी ते जीव दिवस रात्र तडपतात. हे मला मान्य नाही. तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा आहे, जरूर द्या. तुम्हाला मताचा अधिकार द्यायचा आहे, पण जरूर द्या, पण मी सांगेल तसं द्या. आणि त्याच वेळेला सायमन कमिशनर म्हणालं, मिस्टर डॉक्टर भीमराव आंबेडकर, सांगा तुमच्या मताचा काय हेतू आहे. आणि त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, माझ्या या भारत देशातील प्रत्येक व्यक्ती जन्मलेल्या माझ्या या भारत देशातील प्रत्येक व्यक्ती जन्मलेल्या त्या व्यक्तीला आणि या 21 वर्ष झाल्यानंतर तो सज्ञान होतो, आणि 21 वर्षानंतर झालेल्या माझ्या या प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार द्या. तिथं श्रीमंत बघू नका, तिथं गरीब बघू नका, तिथं कोणत्या जातीचा आहे बघू नका, तो किती मोठ्या पदाचा आहे तो बघू नका, सर्व समान सगळ्या लोकांना मताचा अधिकार द्या. आणि सायमन कमिशनर बाबासाहेबांचा विचार मान्य केलं. सायमन कमिशनरला त्या बाबासाहेबांचा विचार पटलं आणि समोरच्या त्यांनी अनेक बैठका घेतल्या आणि त्या बैठकीत बाबासाहेबांचा विचार मान्य केलं. बाबासाहेब आनंदानं घरी आलं आणि आनंदानं घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. आणि त्याच वेळेला रथो म्हणाला, साहेब आज नेहमीपेक्षा तुम्ही खूप आनंदित आहात, तुमच्या चेहऱ्यावर खूप हसू आहे, त्यात हास्या मागचं पाठीमागचं कारण समजेल का. आणि त्याच वेळेला माझा बाबासाहेब म्हणाला, अरे रथू तुला काय सांगू. आणि त्याच वेळेला माझा रथू बाबासाहेबाच्या तोंडातून ते गोष्ट ऐकायला आतुर झाले होते. बाबासाहेब खुर्चीवर बसले होते, खुर्चीवर विचार करत मागे पुढे सरकत होते. आणि त्याच वेळेला माझ्या बाबासाहेब सांगत होते, रतू रस्त्यावर फिरणाऱ्या भिकारी आणि राजवाड्यात असणारा राजा यांना मी समान पातळीवर आणून ठेवले. रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही तोच अधिकार आहे आणि राजवाड्यात राजा असणारा त्यालाही तोच अधिकार आहे. आता इथून पुढं राजा कोणत्या आईच्या पोटी जन्माला येणार नाही, राजा कोणत्या आईच्या पोटी जन्माला येणार नाही, कोणत्या राजवाड्यामध्ये जन्माला येणार नाही, कोणत्या श्रीमंताच्या पोटी जन्माला येणार नाही. राजा येणार तो मताच्या पेटीतून जन्माला येणार, तरच हा राजा होईल. आणि आज या मताच्या पेटीतून आज हा ऊसतोडीचा मुलगा आज कृषी मंत्री होतो, आज हा चहावाला आज भारत देशाचा पंतप्रधान होतो, आज शेतकऱ्याचा मुलगा पंतप्रधान होतो, आज शेतकऱ्याचा मुलगा हा मंत्री होतो, आज हा सर्वसामान्य रिक्षा चालक सुद्धा आज या भारत देशाचा या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. आणि माझ्या या बाबासाहेबांना सर्वांना समान अधिकार दिलं आणि प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिला. हे माझ्या बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिलं. बाबासाहेबांनी तिथं कोणताही जातीभेद पाळला नाही, कोणत्याही व्यक्तीला त्यांनी असं मतभेद पाळला नाही, सगळ्यांना समान अधिकार दिलं. माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं, प्रत्येक स्त्रीला तिथं समान अधिकार दिला. माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, मनुस्मृतीमधले विचार बाबासाहेबांना मान्य नव्हतं. बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली, का त्या स्त्रियाच्या विरोधात त्याच्यामध्ये लिहिलं होतं. विधवा झाल्यानंतर त्या स्त्रियांचं केशव पण बाबासाहेबांना मान्य नव्हतं. बाबासाहेबांनी ते रद्द खुडून टाकलं. त्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघण्याचा अधिकार नव्हता. त्या स्त्रियांचं केशवपण करायचं, टक्कल करायचं ते बाबासाहेबांना मान्य नव्हतं. त्या स्त्रीवर झालेला अन्याय अत्याचार बाबासाहेबांना मान्य नव्हतं. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी ते मनुस्मृती जाळून टाकली. स्त्रियांना समान अधिकार दिला, स्त्रियांना पुरुषाच्या बरोबर जगण्याचा अधिकार दिला, मान सन्मान दिला. आपल्या बापाच्या संपत्तीमध्ये स्त्रियांना समान अधिकार दिला. जो मुलाला अधिकार आहे तोच त्या मुलीला अधिकार भेटला पाहिजे. आज बाबासाहेबांनी 33-35% आरक्षण दिलं महिलेला. बाबासाहेबांनी मुलाच्या बरोबर मुलीला अधिकार दिलं. आज ज्या ठिकाणी दिवस रात्र या मजुराला या कामगाराला दिवस रात्र राबवलं जात होतं, जनावरांसारख्या मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात होती, त्या माझ्या बाबासाहेबांनी त्या कामाचं 8 तास केलं आणि मध्ये जेवणाची 1 तासाची सुट्टी केली. बाबासाहेबांनी माझ्या या भारत देशाला संविधान दिलं, माझ्या या महाराष्ट्र राज्याला या भारत देशाला राज्यघटना दिली. आणि या राज्यघटनेमध्ये या संविधानामध्ये अनेक कायदे कानून लिहिलं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आज मोठ्या प्रमाणात त्या स्वराज्यामध्ये स्त्रियावर अत्याचार होत होता. वाटेल त्या स्त्रीला लुटायचं, वाटेल त्या स्त्रीला घेऊन जायचं, तिची इज्जत लुटायची. स्त्री म्हणजे हे उपभोगण्याचं साधन होतं. त्या काळी होतं कुणी पण यायचं आणि आवडेल त्या स्त्रीला घेऊन जायचं, कुणी पण यायचं तरण्यात त्या पोरीला घेऊन जायचं, तिची इज्जत लुटायचं. हे त्या काळी होतं, कारण त्यांना वालीच कोणी नव्हतं. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना रांजेच्या पाटलाला दिवसा डावळ्या त्याला मोठ्या प्रमाणात डोळे काढलं, हातपाय छाटलं होतं. कारण या माझ्या राज्यामध्ये कोणताही पुरुष माझ्या या स्त्रीकडे, या माझ्या स्वराज्याला स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे. म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या रांजेच्या पाटलाचं डोळे काढलं आणि हातपाय छाटलं होतं. कारण हेच माझ्या बाबासाहेबांनी माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नजरेसमोर ठेवून ती राज्यघटना तयार केली आणि त्या स्वराज्याला त्या राज्यघटनेमध्ये कैद करून ठेवलं. आणि प्रत्येक अधिकार, प्रत्येक कलम बाबासाहेबांनी अभ्यास करून ते त्या राज्यघटनेमध्ये कैद करून ठेवलं. आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला जीवन जगण्याचा अधिकार आहे.
आणि दलित बांधवांना स्वाभिमानानं आणि अभिमानानं त्यांना जगायला शिकवलं. बाबासाहेब सांगतात, प्रत्येक तरुणांना सांगतात, अरे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, कारण प्रत्येक तरुणाला सांग, अरे घडवायचं असेल स्वतः घडायचं, वाढायचं, कुणाच्या ह्याच्यामध्ये स्वाभिमान घाण ठेवून जगायचं नाही. बाबासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं. कारण आताच्या तरुणांनी चांगल्या पद्धतीनं जर समाजामध्ये प्रगती करायची असेल, स्वतःचा विकास करायचा असेल, स्वतःचा परिवर्तन करायचं असेल, समाजाचं परिवर्तन करायचं असेल, माझ्या गावाचं, माझ्या या तालुक्याचं, जिल्ह्याचं, माझ्या राज्याचं, माझ्या जर देशाचं परिवर्तन करायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज वाचला पाहिजे, त्यांचा विचार अंमलात आणलं पाहिजे, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंमलात आणलं पाहिजे, माझ्या स्वामी विवेकानंदांचा विचार आणला पाहिजे अंमलात, माझ्या राजर्षी शाहू महाराज आहेत, माझे छत्रपती संभाजी महाराज आहेत, माझे महात्मा फुले आहेत, या सर्व थोर महापुरुषांचे विचार अंमलात आणलं पाहिजे. विचार त्यांच्या डोक्यात घालून घेतलं पाहिजे, त्यांचा विचार अंमलात आणलं पाहिजे. नुसतं आपण त्यांची मूर्ती डोक्यावर घेऊन नाचलं नाही पाहिजे. जर परिवर्तन करायचं तर आपल्या ते परिवर्तन आपण त्यांचा विचार आपल्या अंमलामध्ये आणलं पाहिजे. आणि एवढंच की कोलंबिया विद्यापीठामधून बाबासाहेब अनेक पदव्या घेऊन आलं. कारण आज त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, त्याच अमेरिकेमध्ये एक निग्रो जातीचा व्यक्ती बाबासाहेबांची प्रेरणा घेतो आणि तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. आणि त्याच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो. आणि ज्या बाबासाहेब आंबेडकर त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकले होते, त्याच विद्यापीठामध्ये तो निग्रो जातीचा मुलगा शिकतो. आणि त्या कोलंबिया विद्यापीठाच्या गेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करतो आणि तिथे लिहितो, द नॉलेज ऑफ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव आंबेडकर असं लिहितो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या महाराष्ट्र राज्यातच नाही, या माझ्या भारत देशात नाही, तर अख्ख्या जगामध्ये माझ्या बाबासाहेबांचा उदो केला जातो. त्यांच्या विचाराचा कोणतंही आरक्षण म्हणा, कोणताही आपण लढा घ्यायचा म्हणा, कोणताही मोर्चे आंदोलन करायचं म्हणलं की माझ्या भीमरावांचा, माझ्या बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले जातात. कारण बाबासाहेबांनी लढा दिला होता, माझ्या बाबासाहेबांनी लढा दिला होता सत्यासाठी, माझ्या बाबासाहेबांनी लढा दिला होता संघर्षासाठी. आणि सर्व संघर्ष करून माझ्या बाबासाहेबांनी मिळवलं. आणि आज इथं सर्वजण जमलेलो आहोत. मी सर्वांना जाता जाता एवढंच म्हणतो की बाबासाहेबांनी खूप संघर्ष केला. संघर्षातून सर्व मिळवलं त्यांनी. बाबासाहेबांनी स्वतःच्या 4 मुलाचा बलिदान दिलं. 4 मुलाचं बलिदान दिलं तुमच्या आमच्यासाठी. बाबासाहेब अमेरिकेला होते आणि अमेरिकेला असताना बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होते. अभ्यास त्यांचा चालू होता आणि अचानक माझ्या माता रमाईचं पत्र आलं. माझ्या माता रमाईचं पत्र आलं आणि बाबासाहेबांना पत्र आलं. माझ्या माता रमाईने त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, साहेब, रमाचा साहेबाच्या चरणी शीर्षाष्टांग दंडवत. साहेब, मी तुम्हाला पत्र लिहिते. साहेब, ज्या वेळेला मी पत्र लिहिते, साहेब पत्र लिहिते, मी पत्र वाचत असताना साहेब तुम्ही पुस्तक खाली ठेवू नका, पुस्तक खाली ठेवू नका साहेब, तुमचा लाखमोलाचा वेळ वाया घालवू नका. साहेब, माझ्या या आईच्या काळजाला एक पिळवटून टाकणारी गोष्ट आहे साहेब, तुमच्या बापाला पिळवटून टाकणारी गोष्ट आहे साहेब. माझ्या काळजाला चर्र होतं साहेब, माझ्या काळजाला चर्र एवढ्यासाठी होतं की साहेब, ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जात होता ना शिक्षण घ्यायला, त्यावेळेला मला 8वा-9वा महिना चालू होता साहेब. 8वा-9वा महिना चालू होता साहेब. माझ्या पोटामध्ये बाळ तुमचा वाढत होता साहेब. तुम्ही अमेरिकेला गेला, शिक्षण चालू केलं, अभ्यास चालू केला, तुम्ही अभ्यासामध्ये रममान होत होता. आणि साहेब, माझ्या पोटी जन्माला आपण त्या मुलाचं नाव गंगाधर ठेवलं साहेब. त्या गंगाधराला मी वाढवत होते साहेब. गंगाधर आजारी होता. मी दवाखान्यामध्ये त्याला लाख कोशिश केली. डॉक्टर समोर हात जोडत होते, विनवण्या करत होते, काही करा डॉक्टर, याला वाचवा. पण डॉक्टर सांगत होते याला खूप मोठा खर्च आहे. साहेब, मी तुम्हाला पत्र लिहिते साहेब, पत्र लिहिते, आपल्या गंगाधरला औषध घेण्यासाठी पैसे पाठवा. आणि त्याच वेळेला साहेबांनी खिशामध्ये हात घातला. साहेबाच्या काळजाला चर्र एवढ्यासाठी झालं की साहेबाच्या खिशातला पैशाला हात न लागता साहेबाच्या त्या पावाच्या तुकड्याला हात लागला. बाबासाहेबाच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. बाबासाहेबाचा कंठ दाटून आला. अरे आज माझ्या पोटचा गोळा मरायला लागलाय, माझ्या पोटचा गोळा आज दवाखान्यामध्ये आहे, कसं वाचवायचं माझ्या मुलाला. आणि त्याच वेळेला साहेबांनी पत्र लिहिलं रमाईला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं, रमा, आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. रमा, गंगाधरला जायचं असलं तर जाऊ दे, गंगाधरला उपचार होत नसेल तर ना होऊ दे. रमा, तू काळजी घे, तू स्वतःला जप, गंगाधरला जायचं असेल तर जाऊ दे. आणि माझ्या माता रमाईनं
दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुमचा गंगाधर संपला आणि संपलेला गंगाधर माझ्या रमाईच्या हातामध्ये दिला. माझ्या माता रमाईनं फाटक्या लुगड्यामध्ये गंगाधरला घेतलं, गुंडाळलं आणि घरी आणलं आणि त्याची मूठमाती केली. माझी माता रमाई रात्रभर डसा रडली. तिला आवरायला सावरायला कोणच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी माझी माता रमाई उठली आणि पाठी घेतली आणि रानामध्ये शेजापाजारी गेली. गौऱ्या शेण आणलं, गौऱ्या थापल्या आणि माझ्या भीमाला अमेरिकेमध्ये तार करून पैसे पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये लिहिले, साहेब काळजी करू नका साहेब, तुम्ही आजपर्यंत तुम्ही पत्रामध्ये लिहित होता मी एक वेळचं जेवतोय साहेब, मी आता तुम्हाला पैसे पाठवते. आपला गंगाधर गेला साहेब, मी पैसे पाठवते, तुम्ही या पैशातून 2 वेळचं जेवण करा साहेब. आणि माझ्या बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. आणि त्याच वेळेला माझा भीमराव माझ्या रमाईला म्हणाला, नाही मी समाजसेवा करणार. आणि त्याच वेळेला माझी माता रमाई म्हणाली, साहेब तुम्ही असं काही करू नका, तुम्ही खूप शिका, खूप मोठे व्हा, खूप संघर्ष करा. अहो एक गंगाधर गेला म्हणून काय झालं, तुमचे 7 कोटी गंगाधर तुमची वाट बघतायत, त्या 7 कोटी गंगाधरला तुम्हाला वाचवायचंय. आणि अशा पद्धतीने माझ्या बाबासाहेबांनी आणि रमाईने स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं, स्वतःच्या मुलाच्या काळजाच्या तुकड्याचा विचार केला नाही, पण समाजासाठी, माझ्या या दीन दलितासाठी, गोरगरीब लोकांसाठी माझा माता रमाई आणि माझा बाबासाहेब आयुष्यभर लढत आणि झगडत राहिले. इथे प्रचंड जनसमुदाय बसलाय. जाता जाता एवढंच सांगतो की मान्य आहे शून्यातून तू लय वरती आला, मान्य आहे शून्यातून तू लय वरती आला, पण सांग तू गड्या समाजाच्या काय येतो कामी पडला. धनामध्ये कोणासाठी मांडली नाही काडी, धनामधली कोणासाठी मांडली नाही काडी, दर वर्षाला स्वतःसाठी घेत गेला गाडी. अरे दिला नाही कांदा जरी घरी तुझ्या सडला, दिला नाही कांदा जरी घरी तुझ्या सडला, पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला. मान्य आहे सांग तू समाजाच्या काय कामी पडला. तुझा नित्य चढत आहे मजल्यावरती मजला, तुझा नित्य चढत आहे मजल्यावरती मजला, लहानपणीचा तुझाच यार उघड्यावरती निजला, लहानपणीचा तुझाच मित्र सांग कुठे दडला, पण सांग तो गड्या समाजाच्या काय कामी पडला. गरीब रंजऱ्या लोकांना बघत आला तरी तो आपल्याच मस्तीमध्ये जगत आहे. तुझ्या वाचून नाही आला त्यांचा संसार, पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला. तू ज्या समाजात जन्मला जरा रोने राहाय तू, ज्या समाजात जन्मला जरा रोने राहाय तू, ज्या समाजात जन्मला जरा रोने राहाय तू, कारण तू कितीही मोठा झाला तर तुला कोणी पुसत नाही, तू कितीही मोठा झाला तर तुला कोणी पुसत नाही, पण सांग तू गड्या या समाजासाठी तू काय कामी पडला. म्हणून जर जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये, या भविष्यामध्ये जर स्वतःची प्रगती करायची असेल, समाजाची प्रगती करायची असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती करायची असेल, आपल्या या गावाची, या तालुक्याची, या जिल्ह्याची, या राज्याची, या देशाची जर प्रगती करायची असेल, या सर्व सामान्य लोकांची जर प्रगती करायची असेल, तर बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, माझ्या महात्मा फुलेंचे विचार, या थोर महापुरुषांचे विचार आपण अंमलामध्ये आणून आपण प्रगती केली पाहिजे. एका सेकंदाचं महत्त्व नुकताच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा, एका मिनिटाचं महत्त्व नुकताच त्या एसटी स्टँडवर चुकलेल्या व्यक्तीला विचारा, एका तासाचं महत्त्व तासनतास आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्या प्रेयसीच्या प्रेमिकाला विचारा, एका दिवसाचं महत्त्व दिवसभर काबड कष्ट करणाऱ्या रानामध्ये त्या मजुराला आणि काम नाही म्हणून घरी बसलाय त्या मजुराला विचारा, एका महिन्याचं महत्त्व नुकत्याच बाळाला जन्म देणाऱ्या त्या आईच्या आत्म्याला विचारा, एका वर्षाचं महत्त्व 12वीमध्ये दिवसभर अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला आणि त्या विद्यार्थी नापास झाला, त्या नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा, आणि संपूर्ण आयुष्याचं महत्त्व ऐन तारुण्यात विधवा झालेल्या त्या तरुणाच्या आत्म्याला विचारा. म्हणून वेळेचं भान ठेवून समुद्राच्या लाटा आणि घड्याळाचा काटा कोणासाठी थांबत नाहीत, म्हणून मी वेळेचं भान ठेवून इथंच थांबतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर
सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलो पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही, मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी. जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष
ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.